ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिरोळ तालुक्यातील महापूर नियंत्रणासाठी 8 दिवसात बैठक लावतो, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं आश्वासन। जागतिक बँकेने दिलेल्या 3200 कोटींमध्ये शिरोळ तालुक्यातील पूर नियंत्रणासाठी कोणती कामे करणार आहात या मागणीसाठी आणि अलमट्टी उंची विरोधात आज आंदोलन अंकुश संघटनेने कोल्हापूर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली होती। या उपोषणाच्या ठिकाणी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भेट देऊन चर्चा केली व 8 दिवसात बैठक घेण्याचं यावेळी जाहीर केलं। गेली 20 वर्ष शिरोळ तालुक्याला महापुराचा त्रास सुरू आहे। 2019 पासूनच्या 5 वर्षात 3 वेळा महापूर येऊन नुकसान करून गेला। महापूर नियंत्रणासाठी म्हणून सरकारने गेल्या 20 वर्षात 1 रुपया सुद्धा खर्च केला नाही। महापूर येऊन गेल्यावर भिके समान नुकसान भरपाई म्हणून दिली जाणारी रक्कम ही अत्यंत तोकडी देऊन सरकारने आपली चेष्टाच केली। वारंवार येत असलेल्या महापुरावर नियंत्रण मिळवण्यासाठी म्हणून जागतिक बँकेकडून 3200 कोटी रुपये कर्ज घेतलं। त्या पैशातून सर्वात जास्त नुकसान सोसणाऱ्या शिरोळ तालुक्याला पूरमुक्तीसाठी काय नियोजन आहे हे अजून समजलं नाही। महापूर येऊ नये म्हणून जागतिक बँक पैसे लावत आहे आणि त्याच शहरांना प्राधान्य देऊन पूर लवकर ओसरण्यासाठी म्हणून 2 आठवड्यापूर्वी शासन निर्णय निघाला। त्यात 1000 कोटी कोल्हापूर, सांगली, इचलकरंजीमध्ये गटारी करण्याचं धोरण समोर आले। जागतिक बँकेच्या निधीतून महापुराचे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्याचे सरकारचं नियोजन चांगलं असलं तरी ते वास्तव्यात यायला बरीच वर्ष जाणार आहेत। पण यातून महापूर रोखला जाईल याबद्दल तज्ज्ञांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत। 20 वर्षात 5 महापुराने शिरोळ तालुक्यातील सगळे जनजीवन उद्ध्वस्त झालं। कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा काठावरील सुपीक जमीन दरवर्षीच्या पुराने नापीक होण्याच्या मार्गावर आहे, तर काठावरील गावे भयग्रस्त झाली आहेत। सरकार जागतिक बँकेच्या निधीतून पूरमुक्तीचे गाजर आम्हाला दाखवत आहे। सरकार महापूर नियंत्रणासाठी म्हणून शिरोळ तालुक्यात कोणत्या उपाययोजना राबवणार आहे हे विचारण्यासाठी उपोषणास सुरुवात केली होती। महापुराचा सर्वात जास्त फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्याला महापुरापासून वाचवण्यासाठी आपलं काय नियोजन आहे? सरकारच्या धोरणात शिरोळ तालुका बसतो की नाही असे प्रश्न पालकमंत्री यांना धनाजी चुडमुंगे यांनी विचारले। यावेळी आंदोलन अंकुशचे राकेश जगदाळे, दीपक पाटील, उदय होगले, नागेश काळे, संभाजी शिंदे, संजय चौगले, भारत ढाले, दत्तात्रय जगदाळे, बंडू होगले, पप्पू मुंगळे, आचिन हेरवाडे उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ। ते स्पष्टता आता राज्य सरकारनं डिक्लेअर केलेली नाही। आत्ताच इथं पालकमंत्री आंबेडकर साहेबांनी आता आमच्या उपोषणाच्या स्थळात भेट दिली आणि आम्ही त्यांना मागणी केली की जी खाजगी कन्सल्टंट मैत्रा म्हणून जी कंपनी नेमलेली आहे तिच्या बाबतीत आम्हाला बैठक त्यांच्याबरोबर लावा आणि आमच्या महापूर नियंत्रणासाठी नेमकं काय करणार आहे आम्ही त्यांना विचारणार आहे। आणि त्याचबरोबर अलमट्टीच्या उंचीच्या बाबतीत मागच्याच मंगळवारी जे पाटबंधारे विभागाबरोबर बैठक झाली, त्यानंतर आता मंत्रालय स्तरावर पण बैठक होणार आहे। त्या बाबतीत पण राज्य सरकारनं अलमट्टीच्या उंचीच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये जावं अशी मागणी पण आम्ही आता इथं केलेली आहे। आणि आत्ताचं जे उपोषण आहे हे आत्ता या आमच्या शिरोळ तालुक्याच्या महापूर नियंत्रणासाठी सरकारचं काय धोरण आहे विचारण्यासाठी आहे। आणि या सगळ्यात जास्त फटका आमच्या शिरोळ तालुक्याला बसतोय आणि तिथल्या पुराच्या नियंत्रणासाठी सरकार अजून काय आमच्यावर उपाययोजना करायला तयार नाही। या संदर्भात आम्ही आता कलेक्टर साहेबांची पण भेट मागितलेली आहे आणि त्यांच्याबरोबर चर्चा करून आम्ही पुढचा निर्णय घेणार। आमचा फक्त हा जो विषय आहे तो मित्रा जे आता आमच्या शिरोळ तालुक्यासाठी काय मित्राचा विषय जो आहे तो पाणी इकडे येणार आहे आणि परत आमच्याकडनं वापरतो सगळ्याचे स्तोत्र थांबवतो केंद्र पाण्याला लोड कमी केला हा त्यातला पहिला भाग आमच्या नियंत्रणासाठी काय आमच्या तरतूदच काय नाही।